काय या लोकांसाठी? राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर किंवा अभियान जे आमचे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. तेच आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये आज पार पडत आहे. इथे माझ्या उपस्थितीमध्ये कणकवली मतदारसंघामध्ये पार पडलेला आहे. ह्या अभियानाच्या निमित्ताने असंख्य लोकांना त्या शासकीय योजनांचा जो लाभ मिळाला पाहिजे, तर काही लोक जे वंचित राहिलेले आहेत त्यांना मिळवून देण्याचं काम या अभियानाच्या निमित्ताने एकाच छत्राखाली होत आहे. निश्चित पद्धतीने ह्याचा लाभ जास्तीत जास्त लोक घेत आहेत, समाधानही व्यक्त करत आहेत. गतिमान प्रशासन काय असतं याचं उत्तम उदाहरण या अभियानाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. यासाठी मी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. सर, उद्या अमित शाह साहेबांच्या शुभ हस्ते पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा पुरस्कार दिला जातो. त्यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणतात की जे पुरस्कार देतात त्यांच्या बुद्धीची मला कीव येतो. असं आहे ना, संजय राजाराम राऊतांनी आपल्या राजकीय लायकी आणि अवकातीप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. त्याला ज्याच्या पक्षाचा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेजींचा झाला नाही, त्यांनी काय एवढ्या आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत पण करू नये. टिळक कुटुंबियांनी जो काही मान आदर आमच्या आदरणीय अमित शाह साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे ह्या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी, याप्रमाणे विचार करून यापुढे संजय राजाराम राऊंनी बोलावं. जंतर मंतरवरती मुलांवरती लाठीचार झाला आहे, त्याचा निषेध करत उद्या काँग्रेस जे आहे ते अमित शहाच्या दौऱ्याला विरोध करणार आहे. असं आहे की जो काही तिथे जे काही लाठी हल्ला म्हणा, जे काय एकंदरीत तिथे क्राऊड किंवा गर्दी कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करायचं होतं त्या पद्धतीचं ती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेलं आहे. आता काँग्रेस पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकाच काढायच्या आहेत. त्यांच्या काळामध्ये होणारे नीटचे पेपरफुटी असो, त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांना अमानुष पद्धतीने लाठी हल्ले, ह्याचा पण कधीतरी हिशोब काढायला लागेल. वैयक्तिक द्वेष ज्या पद्धतीने राहुल गांधीजी लोकसभेमध्ये भाषण करतायत, राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक द्वेष दाखवण्याचं जे काम करत आहे, त्याच्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षातून अजून काही वेगळी अपेक्षा नाही आहे. सर, अभिजित तिपके यांनी एकीकडे भाजपवर आरोप केला की भाजपचे नेते आपल्यावर धमकीचा आरोप केला आहे. दुसरीकडे दोन्ही शिवसेना जे आहेत ते अभिजित तिपके आपल्याकडे यासाठी रस्सीखेच चालू आहे. परत सांगतो, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये कोणालाही कुठल्याही पद्धतीची धमकी येत असेल कोणालाही, तर त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या राज्य सरकारची, आमच्या पोलिसांची आहे. त्यांनी अधिकृत जाऊन तक्रार द्यावी, त्यांनी पुरावे द्यावे की ह्या व्यक्तीने या नंबरवरून मला धमकी दिलेली आहे. आम्हाला आमच्या पोलिसांवर एवढा विश्वास आहे की निश्चित पद्धतीने त्यांना सुरक्षा पण देतील आणि संबंधितांवर कारवाई पण करतील. म्हणून अशी कुठलीही माहिती असेल तर कुठलाही वेळ न घालवता, मीडियासमोर न बोलता थेट पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि पुढचं काम आमचे पोलीस खातं करेल. साहेब, आपण आपल्या भाषणात तुकाराम मुंढे यांच्या कामाचा गौरवाचं सांगितलं आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीचे काम नाही, माझं म्हणणं आहे की तुकाराम मुंढे जी वेगळं काहीच करत नाही आहे, कायद्याचं पालन करतायत, नियमाचं पालन करतायत आणि तसं करणारे असंख्य अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तेच शासन म्हणून, मंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसजींना तेच अभिप्रेत आहे की प्रत्येकाने तुकाराम मुंढेजी जे काही GR वाचतात आणि अंमलबजावणी करतात, कायद्याचं पालन करतात, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणारे असंख्य चांगले अधिकारी आहेत. त्यांच्याचमुळेच आज राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणून आमच्या महाराष्ट्राला ओळख मिळालेली आहे. त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्याचं काम
मी भाषणातून केलेला आहे. चला, थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.